नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची। आता बाजारात अशा छोट्या छोट्या मिरच्या यायला सुरुवात झालेली आहे। अशा हिरव्यागार मस्त मिरच्या आणि ही भरून बनवली तर खूपच छान लागते। त्याकरता मी हा पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याचे देठ असेच ठेवलेले आहेत, हे बघा। आणि आपण ह्या इकडून अशा कापून घेणार आहोत। हे बघा, मी एक कापली, अजून कापायचे आहेत। अशा कापून यातलं बी काढून घ्यायचं आणि मग आपण भरणार आहोत। हे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, आपल्याला मिरची शिजवण्याकरता लागणार आहे। हा जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मग त्याच्यात 2-3 लसूण पाकळ्या घालून मिक्सरला बारीक करून घेतला आहे। लसूण घातल्यामुळे थोडा जाडसर राहतो कूट। हे चण्याचं पीठ घेतलेलं आहे। हा शेंगदाण्याचा कूट 3 टेबलस्पून आहे। चण्याचं पीठ 2 टेबलस्पून आहे। खोबरं पण ओलं खोबरं घेतलं आहे 3 टेबलस्पून। हे 2 मोठे डाळीचे चमचे तेल घेतलेलं आहे। हा माझा हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता हा ठेचा तयारच असतो केलेला। हा बघा, हा मी तेलात परतवून ठेवलेला असतो। हा ठेचा घेतला आहे मी, साधारण अर्धा छोटा चमचा आहे। 1 छोटा चमचा धन्याची पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा जिराची पावडर घेतलेली आहे। ह्याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलला तुम्ही बघू शकता, धना जिरा पावडर। हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। ही हळद घेतली आहे अर्धा छोटा चमचा आणि चिमूटभर हिंग घेतला आहे। आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। त्याने मिरचीची चव छान लागते। कच्चं घातलं तर चव लागत नाही भरलेल्या मिरचीची। ही मी एक आधी तुम्हाला मिरची दाखवते कापून, कशी कापायची ती। हे बघा, हे पाठच्या साईडला ही अशी चीर द्यायची, पूर्ण खालपर्यंत नाही चीर द्यायची। आणि ही अशी, हे बघा, अशी 4 भाग त्याचे करून घ्यायचे। पूर्ण फोडायची नाही आहे। ह्याच्या आतलं बी जे असेल थोडंसं ते काढून घ्यायचं आहे, हे बघा। आणि हे आपल्याला फेकून द्यायचं आहे बी। हे बघा, अशा मी सगळ्या मिरच्या कापून घेणार आहे। तर इथे मी कढई गरम करायला ठेवली, मध्यम गॅस केला आहे। आणि हे पीठ भाजून घेऊया, छान सुक्कच भाजायचं आहे। त्याचा छान खरपूस वास येईपर्यंत मस्त साधारण 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। इथे हे बघा, 1 मिनिट झाला आहे। पिठाचाही मस्त असा छान सुगंध सुटला आहे। बघा, रंग पण बदलला आहे पिठाचा, साधारण गोल्डन कलरचा होत आला आहे। आणि असा सतत हलवायचं आहे पीठ, म्हणजे छान भाजलं जातं सगळीकडे सारखं। आता मी हे ताटात काढून घेते थंड करायला। असं सतत हलवत 1 मिनिटभर भाजून घेतलं आहे। हे बघा, आता इथे आपल्याला या भाजलेल्या पिठात ओलं खोबरं, शेंगदाण्याचा कूट, धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर, हळद, हिंग, चवीप्रमाणे मीठ, साधारण 1 छोटा चमचा, आणि हा ठेचा घालायचा आहे। आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ बघताना त्याखाली अनिता केदार्स रेसिपीज नाव असतं आणि त्याच्या बाजूला एक आयकॉन असतं, त्यावर सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं असतं। त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे।
ते केल्यावर लगेच एक घंटीचं चिन्ह येतं आहे, त्यावर पण क्लिक करायचं आहे. हे सगळं एकदाच करायचं आहे आणि ते घंटीच्या चिन्हावर क्लिक केल्यावर मी जे हे रोज व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन लगेच रोज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर येईल. आणि व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना माझे सर्व व्हिडिओ शेअर पण करायचे आहेत. हे बघा, आपलं हे मिश्रण छान मिक्स झालं आहे. आता आपण ह्या सर्व मिरच्या मी कापून घेतल्या त्यात भरणार आहे. हे बघा, अशा सर्व मिरच्या छान भरून घ्यायच्या आहेत. ह्याची चव अतिशय छान लागते. आत्ताच सगळं मिक्स केल्यावर त्याचा एकदम सुंदर असा खमंग वास सुटला आहे. अशा सगळ्या मिरच्या मी भरून घेते. सगळ्या मिरच्या इथे भरून झालेल्या आहेत. हे सारण उरलं आहे, हे पण आपल्याला फोडणीत घालायचं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. हे बघा, इथे कढई तापत ठेवली आहे. हे तेल घालून घेते मी. तेल छान गरम होऊ द्यायचं आपल्याला. आपलं तेल छान तापलं आहे. इथे आपल्याला मोहरी घालायची आहे तेलात. मोहरी छान तडतडल्यावर जिरं घालायचं आहे. गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे जिरं छान फुलेल, जळणार नाही. आणि आता हे आपल्याला मिरची एक एक अशी करून ठेवायची आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे मिरची घालताना. हे मिरच्या आपण छान परतून घेऊया, एक अर्धा मिनिट फक्त. हे बघा, मिरच्या छान अर्धा मिनिट परतून झाल्या आहे. आता आपल्याला हे उरलेलं सारण पण यात घालायचं आहे. आणि आता यात आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत, म्हणजे मिरच्या जळणार नाही आणि छान शिजतील. आता हे बघा, एकदम बारीक गॅस करून आपल्याला 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मधून आपण 1-2 वेळा हलवणार आहोत त्या. हे बघा, 5 मिनटं झालेत. आपण बघूया मिरची किती शिजली ती. बघा, रंग किती छान आलाय, एकदम छान दिसते. याचा वास पण मस्त येतोय. आपण बघूया शिमला मिरची आपली कितपत शिजली ती. हे बघा, शिमला मिरची आपली थोडीशी बाकी आहे अगदी, म्हणजे अजून एखादा मिनिटभर. अतिशय छान शिजलेली आहे मस्त. याचा मसालाही बघा, पाणी राहिलेलं नाही आहे, मस्त मसाला दिसतोय छान. अजून 1 मिनिटभर आपल्याला वाट बघायची आहे. हे बघा, इथे 1 मिनिट झालं आहे. आपली मिरची मस्त झालेली आहे. बघा, मसाला पण छान झाला आहे, सगळं तेल दिसतंय बघा. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, आपली शिमला मिरची इथे छान झालेली आहे. खूप छान आपली शिमला मिरची झालेली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल
त्यावर क्लिक करा. धन्यवाद.